सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत स्वागत स्वागत. तर आपण आज प्रमुख पाहुणे म्हणून श्री मनीष काटकर यांच्या मातोश्री यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणेपद स्वीकारावे. धन्यवाद. संस्कृती आहे आपल्या प्रकाशाची, संस्कृती आहे आपल्या प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करू या कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. तरी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. म्हणजे गर्भासन. हे आसन सलग 28 मिनिट 40 सेकंद न थांबता केले व एक जागतिक कीर्तिमान स्थापन केला. यांचा आम्हा कुटुंबियांना तसेच आम्हा सर्वांनाही अभिमानास्पद गोष्ट. या कार्यक्रमाची माहिती श्री मनीष काटकर यांच्याकडून आपण ऐकूया. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर आपले यशस्वी मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. सगळ्यात आधी माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमंत्रणाचा मान ठेवला. तर देवाला स्मरण करून मी तुम्हाला माझे 2 शब्द ऐकवतो. सुरुवात अशी झाली की सुरुवात अशी झाली की लहानपणी एक 5वी किंवा 6वीला असताना वडील दाखवायचे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड काय असतं. टी व्हीमध्ये आम्ही कौतुकाने बघायचो असं की अच्छा. तेव्हा एवढं नव्हतं कळत, पण मग नंतर जसं कळायला लागलं की याचा मानच फार वेगळा आहे या गोष्टीचा. तर कल्पना तर कधी आली नव्हती की आपण कधी असं करू, स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण जेव्हा 2000 साली माझी बहीण म्हणजे वैशाली काटकर ही जेव्हा नॅचरोपॅथी कोर्सला गेली, तिने ॲडमिशन घेतलं. त्याच्यामध्ये योगाचं पुस्तक होतं. तर मी ते पुस्तक बघून बघून आसनं करायला सुरुवात केली आणि आता गेली 22 वर्ष झालं की रोज योगा करतोय. पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कल्पना ही फक्त एक 9 ते 10 महिन्यापूर्वी आली डोक्यामध्ये की काहीतरी करावं जेणेकरून योगामध्ये वेगळं काही साध्य करता येईल. तर म्हटलं असं काय करावं. मग मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी सगळ्यात आधी अप्लाय केलं. तर त्याच्यामध्ये मी गर्भासनच केलं होतं 25 मिनिटासाठी. मग म्हटलं आता थोडं ग्लोबली करावं, इंडिया पुरतं मर्यादित नको, थोडं अजून जास्त मान मिळेल. तर मग 10 ऑक्टोबर 2021ला मी ॲप्लिकेशन टाकली. तर ही सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 8 महिने गेले. तर 10 ऑक्टोबर नंतर मला 13 फेब्रुवारीला कन्फर्मेशन आलं की तुम्ही अटेम्प्ट करू शकता, ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट आहे. मग मी 13 फेब्रुवारीला अटेम्प्ट केलं. 14 फेब्रुवारीला त्याचा एव्हिडन्स अपलोड केला आणि याच हॉलमध्ये परफॉर्मन्स केला होता. तर हॉलसाठी सगळ्यात आधी मयूर आणि प्रियंकाचे खूप आभार मानतो मी. त्यांनी आणि तेव्हा एक 4 जण असतात, 2 आय विटनेस 2 टाईम कीपर. तर मी रश्मीला पहिल्यांदा बोलवलं होतं, पण तिला थोडा वेळ नव्हता म्हणून मग साधना आणि विपुल हे दोघं जे योगा स्टुडंट आहे माझे, त्यांना बोलवलं, ते आले. आणि त्यात कौतुकाची गोष्ट की माझी मिसेस स्वतः तेव्हा आय विटनेस म्हणून बसली होती आणि जान्हवी पण होती. या चौघांनी ती मदत केली, त्याबद्दल चौघांचे खूप खूप आभार. आणि जेव्हा मी प्रॅक्टिसला सुरुवात केली पहिल्यांदा, तर पहिल्या दिवशी फक्त 2च मिनिटासाठी मी ते आसन केलं. हात आणि पाय पूर्ण बधीर झाले होते, मुंग्या आल्या होत्या. आसन मी आत्ता तर नाही दाखवू शकत कसे, पण पद्मासनमध्ये दोन्ही हात मध्ये टाकून कान पकडायचे असतं, त्यात बॅलन्स करायचा असतो. सगळ्यात जास्त प्रेशर हात आणि पायावर मांडीमुळे येतं. मग म्हटलं हे इतकं सोपं नाही जेवढं वाटतं तेवढं. पण तरी चिकाटी आणि जिद्द होती की काहीतरी करायचं याचं.
मग एक 2 ते 3 आठवड्यानंतर कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतोय. मग मी 42 मिनिटापर्यंतची प्रॅक्टिस केली आणि बरोबर 13 फेब्रुवारीला अटेम्प्ट केला 2 अँगलने रेकॉर्ड करून. पण त्याच्यामध्ये बॅड लक म्हणजे असं म्हणता येईल की माझा कॅमेरा हा 30 मिनिटाला स्टॉप होतो, ऑटो स्टॉप रेकॉर्डिंग आहे. तर त्यामुळे मला ते आसन 28 मिनिट 39 सेकंदाला सोडावं लागलं. कारण त्याचा रूल असा आहे की आसन घेण्यापासून आसन सोडण्यापर्यंत अनकट फुटेज लागते, तेव्हाच ती एक्सेप्ट केली जाते आणि अनएडिटेड फुटेज. तर ठीक आहे, हरकत नाही. आणि जेव्हा अपलोड केलं कन्फर्मेशन मला 19 मेला आलं ईमेलवर, बरोबर 12 आठवड्यांनी. तर मलाच आधी विश्वास झाला नाही की मी ते साध्य केलं ज्याचा मी कधीतरी फक्त विचार केला होता. त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि मला माहिती की याच्यासाठी वडिलांचे आशीर्वाद आहेत, आई तर आहेच आहे. तर माझ्यापेक्षा जास्त आनंद तिला खूप झाला आणि 15 मिनिट ती रडतच होती आनंद अश्रू. मग ती त्याच्यामध्ये माझी ताई, मनमाडची ताई सगळेच होते. खूप आम्ही भारावून गेलो होतो. मग 1 जूनला बरोबर सर्टिफिकेट माझ्या हातात आलं. त्याला 2 आठवडे प्रोसेसला जातात तिकडून डिस्पॅच झाल्यावर UKवरून. आणि जेव्हा ते हातात आलं तेव्हा खरं मग मी ठरवलं की आता सगळीकडे सांगायचं. कारण बऱ्याच जणांना फक्त सांगून पटत नाही की बाबा झालं रेकॉर्ड, काहीतरी दाखवावं लागतं. तर ते तुमच्यासमोर ठेवलेलं आहे सर्टिफिकेट, तुम्ही बघू शकता. तर अशी ती जर्नी होती आणि त्याचा आनंद माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना जास्त आहे. आणि माझे मित्रपरिवार जे काय अजून बसलेले आहे सगळे, पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप आभार मानतो. माझ्या शब्दाला मान ठेवून तुम्ही आले त्याबद्दल खरंच धन्यवाद. पुढची एक गोष्ट अशी की मी जसं आज फेसबुकला आणि इन्स्टावर एक लाईन टाकलेली आहे की दिस इज माय फर्स्ट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, नॉट फॉर एव्हर. फर्स्ट म्हटलं म्हणजे ऑब्व्हियसली पुढे काहीतरी काउंटिंग वाढतच असते. त्याच्यामध्ये खूप काही असं करायचं की जे इंडियासाठी क्वचित कोणी केलं असेल. ठीक आहे, मी ओव्हर कॉन्फिडंट नाही पण कॉन्फिडंट तर जरूर आहे. पुढचं आसन गर्भासन नसून फार वेगळं आहे. तर ते मी आता काही डिक्लेअर नाही करत, रेकॉर्ड झाल्यावर तुम्हाला कळेल. तेव्हा पुन्हा भेटू आपण. धन्यवाद मनीषजी. आई, आपण पण 2 शब्द आपले व्यक्त करा. मामा ती वाटप ताई, हॅलो. हॅलो, मनीष काटकर. मला असं वाटतं माझा मुलगा आहे तरी पण त्यांनी फार प्रयत्न केले, ह्याच्याबद्दल मला फार कौतुक आहे त्याचं. सर्व मित्रमंडळींना सुद्धा पाठिंबा आहे त्याचा. असं मला 2 शब्द बोलायचे होते एवढंच. आणि त्याचे वडील पण चांगले होते, त्यांना पण फार कौतुक झालं असतं. आज त्या ठिकाणी असते ते फार आनंदाची गोष्ट होती. पण तरी पण त्यांनी असंच पुढे जावं एवढीच माझी इच्छा परमेश्वराला आहे. आणि आनंदातच राहावं. सर्व स्टाफ चांगला आहे त्याच्यापाशी पाठीशी. एवढं सर्व बोलून धन्यवाद. आप्पा जिथेही असतील त्यांना खूप आनंद झाला असेल, यात काहीच शंका नाही. तरी उपस्थित
की कोणाला काही विचारायचे असेल तर श्री मनीषजींना विचारले तरी चालेल. कोणाला विचारायचं काही मनीषने केलेल्या या अत्युच्च पराक्रमाबद्दल प्लीज विचारावे. माझी तरी अपेक्षा आहे की खरंच काहीतरी डिफिकल्टीज काय आल्या ह्या रेकॉर्डला करता? सगळ्यात आधी की जेव्हा मी पहिल्या दिवशी आसन केलं, आसन जमत होतं मला, पण ते टिकवायचं किती वेळ हे नव्हतं माहीत. मग मी अगोदर साईटवर सर्च केलं की गिनीज वर्ल्डचं, तर त्यांनी सांगितलं की 8 मिनिट 40 सेकंदाचा करंट रेकॉर्ड हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा आहे, गिनीज वर्ल्डचा नाही आहे. तर तुम्ही तो 9 मिनिट जरी केला देन यू विल बिकम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर. मग म्हटलं फक्त 9 मिनटं करून काय म्हणजे थोडं जास्त बीट करावं की जेणेकरून समोरच्याला थोडं चॅलेंजिंग होईल. तर पहिल्या दिवशी सगळ्यात मोठं चॅलेंज असं आलं की पूर्ण हात आणि पाय बधीर झाले. मग म्हटलं थोडंसं रेस्ट करून परत ट्राय करावं. मग ते 2च मिनिट झालं. मग डेली हळूहळू 1-1 मिनिट वाढवण्यासाठी मी सगळ्यात इझी ट्रिक काय वापरली की स्वतःचं माइंड कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्टेड ठेवायचं, जसं गाणे वगैरे, डोक्यात काहीतरी वेगळे विचार. मग शरीराकडचं लक्ष कमी होतं जेणेकरून ते जाणवत नाही. आणि जेव्हा मी 28 मिनिट करत होतो तर 15 मिनिटानंतर तर मला असं वाटलं की माझे हात आणि पाय आहेत की नाही, ते आता मलाच माहिती तर काय पेन होता. पण एकदम स्टेबल राहून ते केलं. आणि तुम्हाला ते पूर्ण फुटेज बघायला मिळणार आहे यूट्यूबला. मी जेव्हा अपलोड करेल पहिल्या सेकंदापासून तर शेवटच्या सेकंदापर्यंत, तर पूर्ण 30 मिनिटाची व्हिडिओ नसेल ती 2च मिनिटात पण फास्ट प्ले केलेली व्हिडिओ, जेणेकरून तुम्हालाही कळेल. त्याच्यात रिअल टाईमसाठी क्लॉक पण ठेवला होता म्हणजे कळायला. आणि नेक्स्ट डिफिकल्टी अशी आली की इव्हिडन्स अपलोड करताना त्यांना दोन्ही अनकट फुटेज लागतात की डेटा खूप मोठा झाला होता आणि त्यांचा सर्व्हर खूप स्लो होता. तर लिटरली मी 6 तास फक्त अपलोडच ट्राय करत होतो, तो होतच नव्हता अपलोड. 3 वेळा ट्राय करून मग शेवटी जान्हवीला बोलवलं, म्हटलं तुझाही डेटा लागेल मला, माझा डेटा आता तर नाही. तर फायनली रात्री 2:30 वाजता पूर्ण इव्हिडन्स अपलोड झाले. 14ला लगेच त्यांनी कन्फर्मेशन दिलं की इव्हिडन्स मिळाला. अशा काही टेक्निकल डिफिकल्टीज आल्या. आसन करताना गर्भासनच का चूज केलं? असं काही ठरवलं नव्हतं की गर्भासनच करायचं. 3 आसनं वेगवेगळी माझ्या डोक्यामध्ये होती. पहिलं होतं चक्रासन म्हणजे हाफ सर्कलमध्ये, ते 12 मिनिटाचं रेकॉर्ड होतं. त्याच्यानंतर होतं मयूरासन, 3 मिनिटाचं आत्ता करंट वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड आहे. आणि मग म्हटलं थोडं वेगळं करावं जे कोणी आजपर्यंत अटेम्प्टच केलेलं नाही गिनीजमध्ये. तर मग ते मला गर्भासन एक वाटलं की, आणि गर्भासनसाठी 2 दिवस सर्च करत होतो त्यांच्या साईटवर, पण त्यांच्याकडे एकही तेव्हा रेकॉर्ड होल्डर नव्हता. मग फक्त इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं होतं, म्हणून मी आधी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं की जेणेकरून मला थोडा कॉन्फिडन्स येईल की मी खरंच करू शकतो की नाही. आणि मग गिनीज वर्ल्डसाठी म्हणजे गंमत म्हणजे अशी की इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज वर्ल्ड दोघांना एकाच दिवशी ॲप्लिकेशन टाकली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं ॲप्लिकेशन अगोदर ॲक्सेप्ट झालं आणि कन्फर्मेशन लवकर आलं. ती गोष्ट वेगळी, त्यांनी 7,500 मागितले त्याचे की कन्फर्मेशन आलं तुम्हाला ॲवॉर्ड वगैरे देतो. आणि गिनीज वर्ल्ड आल्यांनी तुम्ही बिलीव नाही करणार फक्त 400 रुपयात माझं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालं. स्टँडर्ड ॲप्लिकेशन फी $5 फी आहे. आणि जर आपल्याला अर्जंट असेल 5 दिवसात करायचं असेल तर $80 फी आहे. त्याची सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल. वेट लॉसची गरजच नव्हती, माझं वेट ऑलरेडी लॉस आहे. बायको तर सारखी म्हणते की मला तो दिवस बघायचा जेव्हा तुम्ही मयूर सारखे तरी जाड व्हा, लिटरली. पण ते नाही शक्य आता कधीच. आता मुलंही मोठी झाली तरी मी आहे तसं, तिला तर माहितीच आहे. लग्नाच्या आधी तसाच होता. तसंच होतं, आत्ताही तसंच आहे.
क्लास वगैरे चालू केलं तुम्हाला सर्वांसाठी अच्छा, आमचा ॲक्च्युली खरंच प्लॅन झाला होता, मयूर, प्रिया आणि मी. हाच हॉल आम्ही ठरवला होता. पण सेकंड लॉकडाऊन जेव्हा लागलं तर म्हणजे जवळजवळ 80% संपलेलं काम आम्हाला स्टॉप करावं लागलं. तुम्ही बघत आहात की इतकी छान मॅट वगैरे कलरिंग केलेलं आहे, फिनिशिंग, पण ते लॉकडाऊनमुळे सगळं स्टॉप करावं लागलं. आता आहे परत प्लॅन सुरू करायचा. जर एक 5-6 स्टुडंट जरी असतील आपल्याकडे तर आपण बॅच सुरू करू शकतो 6 वाजेची साधारण, कारण 7 ते 11 माझ्या वेगळ्या पर्सनल बॅचेस असतात. आणि धन्यवाद सगळ्यात आधी. लेट आहे परत थेट आहे माझे साले साहेब म्हणजे महेश. फार मोठं सरप्राईज दिलं, मला माहीत सुद्धा नव्हतं की तू येणार आहे. थँक्यू. मनीष, तू हे गर्भासन जे आहे ते लग्नाच्या आधी का नाही प्लॅन केलं? त्याचे 2 अर्थ होतात, तर मी एकाच उत्तर देतो. त्याचं कारण असं की तेव्हा डोक्यामध्ये नव्हतंच की कधी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी ट्राय केलं पाहिजे. ती सगळ्यात मोठी खंत माझ्या मनात कायम राहील. त्याचं कारण असं की तेव्हा आप्पा होते, कधीच विचार आला नाही, स्वप्नात येणे की आपण असं काही करावं. पण आज ते नाही, पण मला माहिती की आशीर्वाद त्यांचे कायम आहेत दोघं, त्यांच्याचमुळे खरं हे साध्य झालं. आपण म्हणतो ना ती पॉझिटिव्ह एनर्जी कायम आपल्या पाठीशी असते. सो आय कॅन फील ते आहे, आत्ताही आहे तिथे. ठीक आहे, ते आपल्याला दिसणार नाही. मागे स्त्री असतेच, आई असो किंवा ती बायको असो. म्हणजे एक विनोदाचा भाग म्हणून म्हणतो, बायको आल्यानंतर कान पकडायची प्रॅक्टिस जास्त होती माणसाला ना. बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणून हा प्रश्न मी माझे कान खरं तर तिचे कान पकडायला पाहिजे होते. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि मला काही क्वेश्चन नाही विचारायचं आहे, कारण तुम्हाला गिनीज वर्ल्ड करण्यासाठी लागणारी मेहनत, तुमचं स्ट्रगल लिटरली टॉप टू बॉटम मला सगळं माहिती आहे. यू रिअली मेड अस प्राऊड. यू हॅव वर्थ इट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड मेनी मेनी मोर टू कम. थँक्यू. एक खूप सांगण्यासारखी गोष्ट आहे, कदाचित तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. तुमच्यापैकी कोणीही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करू शकते. तुम्ही जर फक्त एकदा साईट चेक केली ना तर असे रेकॉर्ड्स आहे की जे बघून तुम्हाला हसायला येईल. फॉर एक्झाम्पल मी त्याच्यावर आहे ते सांगतोय. एकाने 1.5 मिनिटासाठी 2 बलून्स फुगे हवेमध्ये असे डोक्याने टॅप करत वरच्यावर ठेवलेले. आपण 1 सेकंद जरी जास्त केलं तरी होऊ शकते. नंतर एकाने पळत असे 1 मिनिटात 84 बलून्स फोडले. त्याच्यानंतर टाळ्या वाजवायचा रेकॉर्ड 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त. तर खूप सारे असे रेकॉर्ड्स आहेत जे आपण सर्च करू शकतो. पण रेकॉर्ड असा करा की जो लवकर बीट नाही होणार. त्याचं कारण असं की वेबसाईट जी आहे यांची त्याच्यावर असतं की कशाचा रेकॉर्ड आहे, पण तिथला जो होल्डर आहे, टायटल होल्डर, त्याची नावं चेंज होत असतात जर कोणी बीट केला आपल्याला. म्हणून रेकॉर्ड असं सेट करायचं की ते बीट नाही झालं पाहिजे. तर तुम्ही पण करू शकता. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. याच्या आधीचा रेकॉर्ड 8 मिनिट 40 सेकंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. तो गिनीजमध्ये नव्हताच गर्भासन, तर म्हणून मी गर्भासन चूज केलं. हां, हे गर्भासनचं पहिलं आणि जे तुम्हाला कोणाला माहिती नाही ते मी मुद्दामून सांगतोय. ठीक आहे, तुम्हाला वाटेल मी कमी पडलो, काही हरकत नाही. मला जेव्हा 19 तारखेला कन्फर्मेशन आलं, मी FB वरून लॉग इन करून माझ्या त्या रेकॉर्डच्या पेजवर कमेंटही केली गिनीज बुक ऑफचं. स्वप्नील भाऊंना तर मी पेज ओपनही करून दाखवलं होतं की गिनीज वर्ल्डला जाऊन तुम्ही नाव जरी टाकलं सर्च करून माझं नाव दिसेल. आणि जेव्हा मी 26 तारखेला परत एक कौतुकाने म्हणा उत्साहाने परत सर्च केलं तर माझं नाव नव्हतं. तिथे एक दुसरं रेकॉर्ड क्रिएट झालेलं आहे 40 मिनिट 39 सेकंदाचं. त्या मुलाचं नाव मी विसरलो, पण तो तमिळनाडूचं आहे, गर्भासन. तर मी तेव्हा
खूप मनात खंत वाटली की मी 42 केला असतं तेव्हा ठीक आहे आज राहिला असतं. पण इट्स ऑल राईट. म्हणजे मला काही त्याचं दुःख नाही. मला स्वतःला फक्त सिद्ध करायचं होतं की मी करू शकतो. दॅट्स इट. रेकॉर्ड हे ब्रेक करण्यासाठीच असतं सगळ्यात पहिली गोष्ट. 50 मिनिटाचं करा. आता ते आसन कधी करणार. दुसरं आसन करणार जे खरंच टफ आहे ते सांगतो मी कसं असणार. की पद्मासन आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये लॉक करायचं आणि फक्त 2 हातांच्या पंजावर पूर्ण बॉडीवर लिफ्टअप करायचं, बॅलन्स करायचं. तर त्याला उत्तम अंगासन असं म्हणतात. फोटो असतात तर दाखवलं असतं, पण ज्यांना योगा माहिती ऑब्विसली त्यांना लगेच कळेल. त्याचं ट्राय चालू आहे सध्या. त्याचा अजून रेकॉर्ड यांच्याकडे नाहीच गिनीज वर्ल्डमध्ये. तर त्याला असं सेट करायचं की ते कोणी विचारच नको करायचं. येस. धन्यवाद. ज्यांना पुन्हा सत्कार करायचा असेल तर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. त्यांनी करावं. हो नक्की. आपल्याकडे वेळच वेळ आहे. कार्यक्रम आपले. सर्वात आधी मनीष सरांचे, त्यांच्या कुटुंबियांचे खूप खूप आधी अभिनंदन. मला सगळ्यांनाच माहिती आहे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डबद्दल आपण सगळं काय ऐकलं, पण सर म्हटले तर एक मल्टी टॅलेंटेड पर्सन आपल्या समोर उभा राहतो. आज माझी मुलगी आहे, ती मिस टीन महाराष्ट्र आहे. 4-5 तिने अवॉर्ड विन केलेले मॉडेल आहे. ती ॲक्टिंगचा ए सुद्धा तिला जमत नव्हता, पण त्यांनी आज एका ऑडिशनला गेलो. आम्हाला म्हणजे मयूर सर आणि प्रिया मॅडम त्यांनी खूप फोर्स केला की असे पर्सन आहे की त्यांच्याजवळ तुम्ही ऑडिशन द्या. त्यांच्या शॉर्ट फिल्म्स वगैरे आहे जे तुम्ही त्यांच्या पेजला बघू शकता, यूट्यूब चॅनलला. सॉरी, माझी पहिली वेळ ही माईकवर बोलण्याची. बसून बोलू. नाही ठीक आहे. माझी पहिली वेळ आहे, कारण मी माझ्या मुलीसाठी पण आजपर्यंत कधी काय बोलली नाहीये. पण सरांसाठी म्हणून एक मनापासून खूप असा प्रयत्न होता की 2 शब्द, आज मी काय लर्न करून आली नाही किंवा काय नाही, एक मनात थॉट आला की अशा माणसाबद्दल जर आपल्याला 2 शब्द बोलण्याची संधी मिळते, मी ती कधीच चुकवणार नाही. सर एक मल्टी टॅलेंटेड पर्सन आहे. त्यांना तुम्ही ड्रॉइंग सांगा किंवा कसलं काही नॉलेज सांगा, तुम्ही कुठलंही तुम्ही विचारा, त्याचं सखोल ते अभ्यास करून आपल्याला सांगतील. किंवा आपल्याला जरी नॉलेज नसेल, माझ्या मुलीला कुठली जरी काही अडचण आली, एक कॉल, तर दिवसातनं 4-5 कॉल होत असतील सर. कदाचित त्यांचे घरचे सुद्धा वैतागत असतील. आमच्या दिवसभरातनं 4-5 कॉल, सर असं प्रॉब्लेम, सर दिशाला इकडे शूटला जायचं, सर आज कुणी नाही. सर एखाद्या देवासारखे आमच्या मागे उभे राहतात. इवन आमचे घरचे सुद्धा डोळे बंद करून, हा सर आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जा त्यांच्यासोबत. एवढा सपोर्ट असतं. आज माझे सासरे सुद्धा आमच्या सोबत आलेले, ते कधीच कुणाच्या कार्यक्रमाला जात नाही, पण सर म्हटले ना, त्यांना सुद्धा माहिती ह्या पर्सनने आज आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांची जी आतापर्यंतची मेहनत सगळी आम्ही डोळ्यांनी बघितलेली आहे. त्यांनी शॉर्ट फिल्म्स ते ज्यावेळेस शूटिंगला जातात ना, सकाळी 7 वाजेपासून रात्री 12पर्यंत त्या माणसाला उभं जरी ठेवलं ना तुम्ही, तरी ते उभे राहतात. की त्यांना ना पाणी लागतं ना चहा लागतो. फक्त ते इतके कामाबद्दल इतके पॅशनेट आहे की त्यांना बाकीचं काही आठवतच नाही. खूप म्हणजे खूप. मी आत्तापर्यंत असं पर्सन बघितलं. आणि सर खरंच माझी मुलगी आज जे काही आहे त्याच्यात तुमचा 90% तुमचा हात आहे. आणि तुम्ही माझ्या आणि त्यांना माझ्या मुलीवरती इतका ट्रस्ट आहे की मला सुद्धा नाही, तिच्यामध्ये काय टॅलेंट हे त्यांना दिसतं, कारण ते तेवढे टॅलेंटेड आहे ना. त्यांना असं वाटतं तर आपण जर हे गोष्ट करू शकतो तर आपला स्टुडंट सुद्धा ते करू शकतो ना. त्यामुळे ते असे सगळ्यांनाच त्या दृष्टीने बघतात आणि त्यांच्या छत्रछायात येणारा प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही नक्कीच होईल अशी माझी अपेक्षा आहे. मुलीचे
शॉर्ट फिल्म्स होते आय थिंक क्यूब पहिली ना हां आमचे जवळजवळ 2-3 प्रोजेक्ट झाले हां राईट कर्तव्य त्याच्यानंतर हां 2-3 प्रोजेक्ट केले आम्ही रिसेंटली अल्बम सॉन्ग केले 2 रिलीज झाले 2 आमचे पेंडिंग आहे देवकृपे करून ते लवकरच होतील आणि त्यांच्याबरोबर माझ्या मुलीने पहिलीच क्यूब ही शॉर्ट फिल्म केली तिला ॲक्टिंगचा माहिती नसताना त्यांनी तिला खूप ट्रेन केलं आणि त्याला सुद्धा मला वाटतं 3 अवॉर्ड मिळाले हां एक महाआरोग्य फिल्म फेस्टिवल पुणे इथे मिळालं दुसरं शुद्ध देसी मराठी यूट्यूब चॅनल आहे तिथे पण आमची फिल्म सिलेक्ट झाली हां विनर होती राईट नाही ती काही असो पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की आम्ही अवॉर्ड मिळालं त्या याच्यामध्ये आणि ॲक्टिंगमध्ये आम्हाला लोक ओळखतात आम्हाला की हां हे ॲक्टिंग करतात हे यूट्यूब चॅनलला येतात म्हणजे आम्हाला ॲक्टिंगबद्दल काहीच नाही ना आमची पार्श्वभूमी फक्त माझे सासरे थोडीफार ॲक्टिंग केलेली त्यांनी आम्हाला बाकीचं काही माहिती नाही पण सरांनी आम्हाला खूप काही गायडन्स दिलं आणि त्यांच्याबद्दल मला बोलण्याचे 2 शब्द मिळाले खूप खूप धन्यवाद आणि त्यांची फॅमिली सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे त्यांच्या बहिणी म्हणा त्यांच्या बहिणींचे मिस्टर म्हणा त्यांच्या वाईफ म्हणा की त्यांच्या आई म्हणा तुम्ही कधी त्यांच्या घरी जा कधी किंवा काही प्रॉब्लेम असो ते तुमचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व करतात मला आठवतं मनमाडच्या ताईंकडे आम्ही एकदा गेलेलो त्यांनी पण आमचं खूप छान स्वागत केलेलं नाही आता वेळ म्हणजे एक संधी मिळाली म्हणून मी बोलते आणि माझी सॉरी पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे थांबा खूप छान बोलले त्यामुळे कोणी म्हणणार नाही तुम्हाला पहिल्यांदा बोलत आहे इव्हन तुम्हाला माहिती मला बेड कॅमेरा आवडतं मी फर्स्ट टाइम बसलोय पण नाही गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही आज केलेलं स्ट्रगल सर आम्ही पण बघितलंय तुमचं तुम्ही सकाळी जाता 6 वाजता तर 11 वाजेपर्यंत तुमचे नॉनस्टॉप क्लासेस असतात त्यानंतर तुम्ही तुमचं जे फिल्मशी रिलेटेड काय असेल एडिटिंग असेल काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत अक्षरशः मला वाटतं कलच्या वेळेस त्यांनी रात्री 4 वाजेपर्यंत ते एडिटिंग करत बसायचे हार्डली 10% साठी आमची ती फिल्म राहून गेली पण होप सो की नेक्स्ट येणारे प्रोजेक्ट यापेक्षा चांगले असतील हो आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या सरांच्या पाठीशी थँक्यू सर खूप मोठी कॉम्प्लिमेंट मिळाली मला ते म्हणतात ना कलाकार ह्याचाच भुकेला असतो तर त्यासाठी खरंच धन्यवाद आणि आपल्यामध्ये म्हणजे होणारी सेलिब्रिटी तुमच्यासोबत बसलेली आहे ठीक आहे तिला माहीत नाही तिच्यामध्ये काय मला माहीत आहे तिच्यामध्ये काय आहे तर खूप लवकरच तू मोठी होणार आहे मला माहिती फक्त काय की थोडासा वेळ लागतो काही गोष्टी मनासारख्या नाही होत आपण त्याचा अनुभव भरपूर घेतो आणि तिचं एक लेटेस्ट सॉन्ग जे बोबडू म्हणून आहे त्याचा प्रयत्न चालू आहे TV चॅनलला ट्राय करायचा झालं या महिन्यात तर तुम्हाला दिसेलच म्हणजे त्याच्यासाठी परत एक वेगळा आपण कार्यक्रम ठेवणार आहे तेव्हा ती स्टार असेल त्याची एकदा तिच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे थँक्यू मॅम अभिनंदन पप्पा कधी मला म्हणजे वाटलं ना माझी मुलगी मला इतकं छान कॉंग्रॅच्युलेट करेल ती घरी फार खोड्या काढते माझ्या पण आज एकदम सोजू साधं थँक्यू श्रेणी फर्स्ट टाइम बोलतोय नाही बसायची ॲक्च्युली त्याच्या काही पण गुड न्यूज येतात तर मी एक्झॅक्ट त्याच्या घराच्या पाठीमागे राहतो तर मी तर ड्युटीवरती होतो तो घरी आलेली सगळ्या कॉलनीमध्ये पेढे वाटले आणि काकू सगळेच घरी आले होते ताई पण आले होते आणि आप्पांची खरंच मला त्यांचे जुन्या लोकांशी फार माझी जवळीक असायची आप्पांशी मी रोज बोलायचो तर मनीषशी बोलताना मला आप्पांची जास्त आठवण येते आणि तो फार भाऊक आहे आणि खोडकर पण आहे तर
फक्त जे पण डिसिजन घ्यायचे तो एकदम शांतपणे काम माइंडने तो घेतो तसं ही मुलगी. सो त्याच्यात काही बेस्ट पॉईंट आहेत. सर मी त्याला त्याच्या भविष्यासाठी आयुष्याचे चांगले चांगले अजून त्यांनी अचिव्हमेंट करावे यासाठी मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल भाऊजी. कोणाला बोलायचं? असं समजा मनीष, कॉंग्रॅच्युलेशन. मनीषबद्दल काय बोलायचं? लहानपणापासूनच तो ऑलराऊंडर आहे. माझ्या मुलांचे काही प्रोजेक्ट वगैरे करताना सुद्धा त्यांनी खूप मदत केली. कधी पण सांगितलं तर तो तयार असायचं. अगदी घर बनवण्यापासून तर टी व्ही बनवला, भरपूर काय काय बरेचसे प्रोजेक्ट त्यांनी बनवून दिले होते जामीला, निखिलला. आणि घरातही बरंचसं काही बनवायचं तो. नेहमीच कधी काही गेल्यानंतर काही ना काही बनवत असायचं. राजपारडा सुद्धा त्यांनी लहान असताना 3री-4थीला असताना बनवला होता. मनोज आणि मनीष दोघं. आम्ही खूप कौतुकाने बघायचो आणि तो चालायचा. मेन म्हणजे अगदी बॅटरीवर चालायचा तो, सेलवर असं बनवायचं. आता त्यावेळेस आपल्याला काय कळणार त्या मुलांना 5वी-6वीच्या, पण त्यांनी ते बनवलं त्या दोघांनी. आणि असं नेहमीच तो काही करत असतो. अगदी घड्याळ रिपेअरिंग पासून TV, मोबाईल आणि कॉम्प्युटर रिपेअर सुद्धा करतो. तो खरोखर ऑलराऊंडर आहे. तो कराटे चॅम्पियन आहे. काय म्हणजे काय नाहीये त्याच्यामध्ये, कोणता गुण नाहीये. मनमिळावू आहे. तबला राहिला. हो, तबला, पेटी, हो सगळं सगळं म्हणजे तो सांगतं काय, खरोखर ऑलराऊंडर आहे तो. कीर्ती आल्यापासून तो बँडही वाजवायला लागला. हा तसं आम्हाला खूप अभिमान आहे. तू एवढं मोठं वर्ल्ड रेकॉर्ड केलंस. अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. तुम्ही आहे ऑलमोस्ट आम्हाला 11-12 वर्ष झाले. 2012 पासून आम्ही एकमेकांना ओळखतो. तेव्हापासून त्याच्यामध्ये काहीही चेंज नाही आहे. तो जसा आहे तसाच आहे. त्याचं 1 किलो सुद्धा वजन मला वाटतं मागे पुढे झालं नसेल का. आणि उगीच कौतुक नाही, पण ॲक्च्युली त्याचं डेडिकेशन खूप आहे. म्हणजे आम्ही त्याच्यासोबतचे बरेच लोक आहे की आम्ही योगामध्ये खूप डिग्रीज घेतल्या. म्हणजे मी मास्टर्स केलं, मी PhD करतोय किंवा आणखी बऱ्याचशा डिग्रीज घेतोय. पण जे डेडिकेशन असतं ना की डेली प्रॅक्टिसचं, तर अजूनही त्याचा रेकॉर्ड आहे. म्हणजे हा गिनीज रेकॉर्ड तर तो नावासाठी आहे, बट पर्सनल आपण म्हणतो ना स्वतःसाठीचा, तर त्याची रेग्युलर 2 तासाची प्रॅक्टिस अजूनही असते. आणि त्याचबरोबर आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत की तो करत असतो सतत खूप साऱ्या. आणि त्याचं एक मोठं उदाहरण मी देईन कीर्तीवहिनी, की कीर्तीवहिनी आधी खूप घाबरायच्या, पण आज त्यांनी इतकं सुंदर सूत्रसंचालन केलं आहे सिरियसली. म्हणजे मी आल्या वयाला म्हटलं की वहिनी खूप छान बोलतात आहे. तर असं त्याचं डेडिकेशन आहे की आपणही त्यांना खूप नकार दिला एखाद्या गोष्टीला, आणि भरपूरशी होते त्याला क्रॉस जाणारे लोक. सो ते मला पण काही माहिती आहे, कदाचित तुम्हालाही माहिती असतील की खूप लोकांनी त्याला म्हटलं की अरे याच्यात काही करू नको किंवा या गोष्टीत काही करू नको. पण स्टील त्याने इतक्या डेडिकेटली सगळं फॉलो केलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसतातच आहे. आणि पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडून आणि मयूरकडून खूप खूप शुभेच्छा. मयूरचं बोलून झालं आहे असं तो म्हणतोय. सो मयूर 1 मिनिट इकडे, 1च मिनिट. तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या परिवारामध्ये कुठल्याही फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हमध्ये कधीच असं झालं नसेल आणि होणार नाही की एका कपलचं 3 वेळा एंगेजमेंट. पण आज हे तुमच्या समोर जे उभे यांचं 3 वेळा एंगेजमेंट मी केलेली, 2 वेळा मूवीमध्ये झाली, 3ऱ्यांदा ॲक्च्युअल झाली. ठीक आहे, तर त्यासाठी खूप खूप म्हणजे विषय वेगळे आहे. आणखी एक गोष्ट सांगायची झाली की मला ड्रामा आणि मी कथक नृत्य करते, तर मला फील्ड खूप
आवडायची, पण माझ्या मम्मीला ती अजिबात आवडायची नाही. त्यामुळे मम्मीने मला कधी या फील्डमध्ये येऊ दिलं नाही. निव्वळ मनीष दादा आहे म्हणून तू मूवी कर. आणि शेवटी आता मनीषला मी तेच म्हणते की तुझ्यामुळे शेवटी लग्न झालंच. पण आम्ही एका मूवीमध्ये काम केलं. थँक्यू थँक्यू. फर्स्ट टाइम असेल. नमस्कार, माझं नाव स्वप्नील लाडके, एक छोटासा ॲक्टर डिरेक्टर आहे. आणि सरांबद्दल सांगायचं तर जे आमची एक 3 वर्ष झाली ना ऑलमोस्ट आपली ओळख आहे. आणि त्यानंतर काही प्रोजेक्ट सोबत केल्यानंतर अजून बॉन्डिंग वाढलं आणि नंतर कळालं की थॉट प्रोसेस बरीचशी सेम आहे. थिंकिंग म्हणा, थॉट्स म्हणा, किंवा जे काही कामाची पद्धत आहे किंवा जी कामामध्ये क्वालिटी हवी असते, जी लागते. जसं मलाही 10 काम करण्यापेक्षा एकच काम करायचं तर पण ते क्वालिटी असलं पाहिजे. तसंच त्यांचा पण प्रॉपगेंडा आहे तो. आणि असं बरंचसं आमच्या कामामध्ये बऱ्याचशा गोष्टी मॅच होतात, त्यामुळे आमच्यात एक बॉन्ड वेगळा तयार झाला आहे. आणि सडनली जसं काही दिवसांपूर्वी ही गोष्ट कळाली की मला एक काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं की असं असं आधी सांगितलं की एक गोष्ट घडणार आहे मेमध्ये, म्हणजे एक मोठा ब्लास्ट असणार आहे, तर आपण मी सांगेन तुम्हाला. त्यांनी मला क्ल्यू दिला होता फक्त. नंतर गेल्या काही 6-7 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की असं असं विथ सर्टिफिकेट त्यांनी मला दाखवलं. खूप आनंद झाला, मन भारावून गेलं अक्षरशः. म्हणजे खूप छान वाटलं. हे बोलायचं आहे माईकवर म्हणून नाही, त्यांना प्रत्यक्ष जो आनंद होता तो मी व्यक्तही केला आहे. आणि इतकी मोठी गोष्ट आहे आणि इतकी छान गोष्ट आहे की एवढा मोठा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, म्हणजे मला नाही वाटत की त्यांचे रिलेटिव्स कोणी असतील किंवा रिलेटिव्समध्ये म्हणा, फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, माझ्या ह्याच नाही कुठल्याही गोष्टीचा अजून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नावाचं सर्टिफिकेट किंवा असं काही रेकॉर्ड कोणाचा नसेल माझ्याकडे. नाही, बरोबर ना? तर एकदा मला माहिती आहे सगळे खात आहेत नाश्ता, फक्त एकदा ह्या गोष्टीसाठी क्लॅप करा सगळे. कारण ही खरं खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि आहेच आहे. आणि म्हणजे कुठलाही एक अवॉर्ड असतो स्टेट लेवलला म्हणा किंवा आपला एक लोकल लेवलला म्हणा, सिटी लेवलला म्हणा, पण त्यापेक्षा हा वर्ल्डमधला आहे. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की आधीचा जे गर्भासन केलं आहे वॉर्म पोझिशन जे आहे की त्याच्यामध्ये काहीतरी 9 मिनिटाचं का 8 मिनिटाचं काहीतरी सांगितलं की तसं काहीतरी रेकॉर्ड आहे आणि मी 28 मिनिटाचा केला. म्हटलं म्हणजे डबल पण नाही, ट्रिपल, जवळजवळही तो पोचणार नाही परत कोणी करता. पण ठीक आहे, नंतर त्यांनी हे झालं की 40 मिनिटाचा कोणीतरी केला. पण तुमचा होता प्रयत्न अजून जास्त पुढे जाण्याचा, कॅमेऱ्याने साथ नाही दिली. टेक्निकल इश्यू झाला, जसं आपण म्हणतो की टेक्निकल इश्यू होतो. माझं 13 फेब्रुवारीला झालं आणि त्या मुलाचं 7 मेला झालं. हां, असं आहे. अच्छा. आणि काय होतं, आपण एखादं क्षेत्र निवडतो, त्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा काम करत असतो किंवा एक हॉबी म्हणून आधी एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होते आणि त्या हॉबीचं नंतर पॅशन बनतं आणि ते पॅशनचं रूपांतर नंतर करिअरमध्ये होतं. तो हा जो काही एक विषय किंवा एक जर्नी आणि हे सगळं होत असताना मला असं वाटतं, म्हणजे माहितीच असेल, मला एकदा दोनदा त्यांनी सांगितलं आहे, मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांसमोर ही गोष्ट एक डिक्लेअर करावी किंवा सांगावी की हॉबी म्हणून सुरुवात झाली, त्याचं पॅशनमध्ये रूपांतर झालं, त्याच्यानंतर त्याचं करिअर म्हणून निवड नाही केली झाली, कारण स्टुडंट मिळाले आणि मग स्टुडंट मिळाल्यानंतर त्यातून एक जे आपण म्हणतो की एक 4 पैसे मिळतात, मानधन म्हणूया आपण, रॉयल्टी म्हणूया आपण, तर ती मिळायला लागली. मग त्यातून एकाचे 2 झाले, 2चे 3, 4, 5 असे सलग. मग आता 5 स्टुडंट आहेत ना तुमचे? 5 पर्सनल 5 आहे, बरोबर. तर त्यातून काही एक त्यांना चांगली मिळकत मिळते, मानधन मिळतं आणि रॉयल्टी म्हणू आपण त्याला, आणि त्यातून त्यांचे जे काही पर्सनल खर्च आहे ते निघून जातात. पण आता प्रश्न असा आहे, नातेवाईक मंडळी आणि मित्रमंडळी यांना असं वाटतं की योगा काय बाबा, योगा वेगळा करतो काय, म्हणजे अच्छा योगा. आणि योगाला म्हणजे आजही जे जगाने मान्य केलं आहे, पाश्चात्य संस्कृतीने, फॉरेन कंट्रीजच्या लोकांनी मान्य केलं आहे की आपल्या इकडचं योगासनं, आसनं किंवा हे जे आहे याचं महत्त्व काय, हेल्थ फिटनेससाठी काय काय गरजेचं आहे किंवा त्याचं आयुर्वेदात काय काय महत्त्व दिलेलं आहे,
हे त्यांनी मान्य केलं, त्यांनी स्टडी केला. एक्झॅक्टली हाच मुद्दा होता माझ्या डोक्यात की जेणेकरून मी योगामध्येच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचं ठरवलं. कारण ही विद्या, ही कला भारतातून बाहेर गेली, बरोबर. लोकांना त्यांचं महत्त्व माहिती, पण भारतातल्या लोकांना माहिती. बरोबर. मग त्यांना कुठेतरी एक छोटंसं मोटिवेशन मिळावं, तिकडे अट्रॅक्ट व्हावं म्हणून या दृष्टीने पण मी तो रेकॉर्ड केला होता. अच्छा. ओके. तर आणि असं सगळं होत असताना नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी म्हणा, ऑब्व्हियसली की आपण कितीही काही चांगलं करत असलो तर लोकांना असं असतं की पाय ओढणारे असतात, काही पाय घेसणारे असतात. तर नातेवाईकांमध्ये कधी अशी गोष्ट झाली का की घरच्यांना कोणी म्हटलं किंवा तुम्हाला काय करतोस तू, तर आणि जेव्हा तुम्ही सांगायचे की मी योगा करतो की योगाचे क्लासेस घेतो, तर काय रिॲक्शन्स नातेवाईकांच्या किंवा तुमच्या, तुम्ही सांगितल्यानंतर की नाही बाबा मी आता तेच करिअर म्हणूनही किंवा मला 4 पैसे जर मिळत आहे, मी त्याचं एक्सेप्टन्स केलं आहे आणि अजून पुढे मला त्याच्यामध्ये स्कोप आहे, माहिती आहे, वाढवायचं आहे ते सगळं, तर नातेवाईकांच्या आत्तापर्यंतच्या हे येण्याआधी, हा रेकॉर्ड येण्याआधी नातेवाईकांचे रिॲक्शन्स काय? नक्कीच मला सांगायला खूप आवडेल, तुम्हाला ऐकायला आवडेल. सुरुवात अशी झाली होती की जेव्हा मी पहिल्यांदा फक्त पुस्तकांना बघून योगा शिकलो, तर तेव्हा नाव नाही सांगणार मी, पण एका व्यक्तीने नाव ठेवले की घरच्या घरी योगा कोणीच शिकू नाही शकत आणि करूही नाही शकत. मग मला अजून जास्त ते म्हणतात ना चेव चढला की नाही बाबा आता तर याला असं करूनच दाखवायचं आहे व्यक्तीला. आणि 5-6 महिन्यात मी 45 वेगळे आसनं शिकलो पण आणि तेवढ्या वेळासाठी टिकवली पण. मग नेक्स्ट माझ्यावर जे म्हणतो ना आपण बोर्ड दाखवलं गेलं, ते असं झालं की तू सर्टिफिकेशन केलं योगामध्ये, ठीक आहे, काय मोठं आहे, योग शिक्षक दरवर्षी घडत असतात, तर मग त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. म्हटलं ठीक आहे, मी फक्त योग शिक्षक माझ्या एकट्यापुरतं मर्यादित न ठेवता मला ते नॉलेज जेवढं शक्य होईल लोकांपर्यंत पोचवायचं आणि कमी पैशामध्ये पोचवायचं. आजकाल पुन्हा मुंबईला 10 ते 15,000 फी सहज घेतात, तर त्या टीकेवर म्हणजे बोर्ड दाखवण्यासाठी म्हणजे मला प्रतिउत्तर देण्यासाठी पण अजून मोटिवेट झालं. म्हणून मग मी योगामध्ये अजून पुढे जायचं ठरवलं आणि फक्त योग शिक्षकवर न थांबता जसं आता रश्मी बोलली मगाशी मी PhD वगैरे करते, तर माझ्या डोक्यामध्ये होता प्लॅन MA योगा PhD करावं. पण ठीक आहे, ते खूप कॉमन गोष्टी माझ्यासाठी, मला अनकॉमन करायला खूप आवडतं आणि म्हणून थोडासा वेगळा ट्रॅक काहीतरी जरा डोक्यात आला आणि मग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करू. खूप त्या गोष्टीसाठी तुमचं खूप अभिनंदन सर. पण आता साधारण योगा या गोष्टीला सुरुवात कधीपासून झाली? बरोबर 2000 साली मार्च महिन्यात जेव्हा माझ्या बहिणीने नॅचरोपॅथीला ॲडमिशन घेतली, म्हणजे आज 22 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला आणि मी आजही रोज 1 ते 1.5 तास योगा करतो. क्या बात आहे. हो. आणि 10 म्हणजे 2000 साली 2000 आज 22 म्हणजे 22 वर्ष कम्प्लिटली हो. झाले. या मार्चमध्ये 22 वर्ष कम्प्लीट हो, होते. मग तुम्ही स्वतः आधी किती वर्ष प्रॅक्टिस करत होते, किंवा तुम्ही जसं सांगितलं की कुठेही बाहेर योगा सेंटरला जाऊन तुम्ही शिकलेले नाही, तुम्ही वैयक्तिक बघून, पुस्तकं बघून, व्हिडिओज बघून म्हणा, तेव्हा यूट्यूबचा जमानाच नव्हता, ओके. ना सोशल मीडिया होता, ना काही बरोबर. मोबाईल नव्हतं. बरोबर. फक्त जे पुस्तकी ज्ञान म्हणतो आपण, चित्र बघून मग मी ठरवायचं की असं कसं करायचं. बरोबर. मग सुरुवातीला माझी बहीण म्हटली अरे खूप आवड असते तर नाही जमणार. मग तेव्हा 5-6 महिन्यांनी तिला जेव्हा मी करून दाखवली, समोरच बसलेली, तर तिलाच आश्चर्य झालं की अरे तू बघून कसं काय शिकलं. स्पेशली शीर्षासन, सर्वांगासन ही बघून करण्यासारखी आसनं नाहीच आहे. तर मग तिला खूपच आनंद झाला. मग ती म्हणे तू काहीतरी याच्यामध्ये अजून कर पुढे. कधीच जमलं नाही, मी प्रयत्न केलाय त्याचा खूप वेळा. ते मान कमी, पाठच जास्त टेकते, डोकं ते अवघड आहे फार. हां, ते नाही, पॉसिबलच नाही. दुखतं इकडे, डोक्यावरचा प्रेशर द्यायचा प्रयत्न केला म्हणजे जे प्रॅक्टिस असेल तर प्रॅक्टिसने येते ती गोष्ट. बरं. आणि मग एक साधारण स्टुडंट, आपण स्टुडंटला शिकवायला पाहिजे किंवा आपले पण स्टुडंट असले पाहिजे, आपल्याकडे जे नॉलेज आलेलं आहे किंवा जी गोष्ट आपण आत्मसात केली तर ती आपण म्हणजे जसं म्हणतो की आपण शिक्षण घेतलं तर ते वाटतंही आलं पाहिजे, देता तर ते वाटल्याने वाढतं असं म्हणतात. ठेवून तर काही वाढत नाही, त्याला काही स्कोपच नसतो ठेवून. मग ते एखादी गोष्ट ठेवली का ती तिजत पडते किंवा पुढं काय होतं, आपण जसं कचरा असतो पुरतो पुसतो, बरोबर, त्यामुळे ती दिल्याने अजून वाढते.
तर मग हे असं कधी वाटलं की स्टुडंट आपण हे दिलं पाहिजे किंवा याचा प्रसार केला पाहिजे किंवा स्टुडंट म्हणून आपले स्टुडंट असले पाहिजे, हे कधी वाटलं? 2012 फेब्रुवारीला मला ते वाटलं आणि लकीली तेव्हा मला असं कळालं की मे महिन्यामध्ये योग शिक्षकचा क्लास असतो. मग तो आपल्या कॉलेज रोडला योग विद्याधामला असतो. मग मी लगेच तिथे गेलो, माझं ॲडमिशन फिक्स करून घेतलं आणि मग 2012ला मी स्वतःहून निलेश वाघ सरांना बोललो की मला सहशिक्षक म्हणून काम करायचं आहे. तर बीची फीस म्हणजे बंद झाले आता माहीत असेल की मला BMSच्या बाजूला. तर तिथे मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा रश्मी आणि मयूर ते दोघं जे गेले मगाशी, तर त्यातली रश्मी त्या बॅचला होती ॲज अ स्टुडंट. तेव्हापासून ती पुढे हां येस, तर ती तिथे होती. मग तिथे ओळख झाली आणि प्रज्ञा पाटील त्या पण त्याच बॅचला होत्या. मग तेव्हापासून वाटायला लागलं की नाही जास्त लोकांपर्यंत खरंच पोहोचणं गरजेचं आहे. मग लॉकडाऊनमुळे म्हणजे त्याचं मोठ्या स्वरूपात अजून विस्तार करायचा होता, पण लॉकडाऊनमुळे सगळं प्लॅनिंग सगळं थांबवलं लागलं. हाच हॉल होता जिथे मी सुरू करणार. अच्छा, म्हणजे अजून मग आता पुढे प्लॅनिंग आहे अजून आहे, नक्कीच आहे. आणि मला वाटतं की एवढा मोठा शिक्का लागल्यानंतर आणि एवढा मोठा ब्रँड लागल्यानंतर मला वाटतं स्टुडंटची नक्कीच गर्दी होणार. आणि म्हणजे हे काय फेक नाही आहे ना की आपण मार्केटिंग करतो की एखाद्या क्लासेस वाढवण्यासाठी किंवा काही गोष्टी वाढवण्यासाठी, पण मला असं वाटतं की हे काय फेक नाही आहे. आणि हे बघून कोणी इथे बसलेले आहेत एवढे लोक, यांच्यापैकी कोणी अट्रॅक्ट होईल. म्हणजे जसे हे आजोबा आहेत, मला यांचं वय नाही माहिती, त्यांनाही असं वाटेल या एजमध्ये की अरे यार माझं एज काय, पण मी असं काही करू शकतो का, असा काही रेकॉर्ड करू शकतो का. कारण खरंच मोठी अचिव्हमेंट आहे. कारण आपण येतो, आपलं एक रुटीन असतं सगळ्यांचं, काहीतरी आपल्या घर चालवण्यासाठी मिळकतीसाठी आपण जॉब करतो. त्यानंतर मग वय वाढत चालतं, संसार होतो, पोरं असतात ते मोठे होतात. नंतर एक अशा एजमध्ये आपण येतो की नंतर मागे जर वळून बघितलं तर असं वाटतं कधी कधी, काही जण संसारामुळे कामाच्या याच्यामुळे वेळच मिळाला नाही, पण ही गोष्ट राहून गेली, ही करायची होती ही राहून गेली, ही करायची होती ही राहून गेली. पण मग अशा काही एजमध्ये आल्यानंतर पण असं माणसाला वाटतं की अरे असं काहीतरी करायला पाहिजे होतं, किंवा अजूनही वाटतं. काही जण आहे की 60 असेल 65 असेल 70 वय असेल, एज मॅटर नाही करत, पण ते जर जिद्द असेल चिकाटी असेल तर माझ्या मते काही असे काही रेकॉर्ड्स करायचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण म्हणतो आपण आलोय जन्माला तर गेल्यानंतर काहीतरी कीर्ती उरवी. सगळेच येतात, लग्नही सगळेच करतात, पैसेही सगळेच कमवतात, पण आपण गेल्यानंतर आपल्या पाठी रेकॉर्डला काय, बरोबर की नाही. फोटो नाही निदान की कुठलं तरी रेकॉर्ड, एक नाव की अच्छा अरे आता समजा इन फ्युचर भविष्यात देवकर कधीच असं होणे त्यांना माझं आयुष्य लाभो, पण ते म्हातारे झाल्यानंतर 100 वर्ष झाल्यानंतर 110व्या वर्षी जेव्हा ते असं असतील, काय कदाचित झालं असं की पण मग कुणी विचारलं तर अरे ते नाही का गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्याने योगामध्ये घेतलेला होता, तर तो मनीष, ही प्राऊड फिलिंग आहे. याचा चुलता, त्याचा पुतण्या, याचा भाचा, ही ओळख मला वाटतं आपल्या समाजामध्ये सगळ्यांचीच असते, पण वेगळं ही कौतुकास्पद अशी जी ओळख आहे. मला असं वाटतं की अशी ओळख आपण काहीतरी आपापल्या क्षेत्रामध्ये केली पाहिजे आणि त्या एक काहीतरी ओळखीने आपण ओळखलं गेलो पाहिजे समाजामध्ये, तर त्याचं खरं अचिव्हमेंट असतं असं मला वाटतं. आणि पुढचा प्रश्न असा की ठीक आहे त्याचा विस्तार वगैरे करायचा तर डोक्यामध्ये आहे, मग आता खऱ्यानं एक प्रामाणिकपणे सगळ्यांसमोर सांगायचं, तसं तुम्ही मागाशी क्लिअर केलं की असं काही माझ्या डोक्यात नव्हतं किंवा असं ठरवलं, पण कुठेतरी असं एक टार्गेट होतं का किंवा कोणाचं असं बघितलं का. कारण आपण काही वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला गोष्टी माहीत नसतात, आपण मग कुठेतरी बघतो, मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. तर असं काही झालं का, कुठून एक स्पार्क मिळाला का की वाटलं की ठीक आहे योगा चालू आहे, सगळं चालू आहे, आता त्याच्या दुसऱ्या फील्डविषयी मी बोलतोय, पुढे बोलणार आहे, पण असं काही स्पार्क मिळाला काही करताना की ठीक आहे आपण आहे माहिती लोकांना करतो, चांगलं करतो, पण एक असा एक रेकॉर्ड जगाला दाखवायला नाही, इंडियासाठी जसं तुम्ही मागाशी बोलले भारतासाठी आणि एक माझ्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी स्पार्क कुठून मिळाला. असं म्हणायला हरकत नाही. प्रज्ञा पाटील ज्यांनी 103 तास योगा करून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, त्यांच्या ठिकाणी ऑब्झर्वर मी होतो, तर तो फॉर्म भरताना मी खूप बारकाईने वाचलं ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं सगळं ते पुटअप्स करताना. म्हटलं ह्या जर करू शकताय ह्या वयामध्ये, माझ्यापेक्षा तर खूप वयस्कर आहे,
मग मी का मागे राहावं. पण मग मी असं नाही ठरवलं की मला त्यांना बीट करायचं, नाही मला वेगळं रेकॉर्ड करायचं. त्यांनी 103 तास सलग योगा केलं, म्हटलं मी थोडं वेगळं करेन. तर तेव्हा फक्त छोटीशी कल्पना आली होती, पण अगदीच करायचंच असं खूप उशिरा ठरलं. म्हणजे तेव्हा वडील होते, पण बॅड लक तेव्हा केलं नाही. पण नंतर खूप म्हणजे प्रकर्षाने जाणवलं की नाही आपण काहीतरी खरंच केलं पाहिजे. इतकी वर्ष झाली जे योगा चालू आहे, तर देवकृपेने ते झालं. आणि एक गोष्ट अजून सांगतो की हे फेक का नसावं, कारण ह्याच्यावर जो लोगो आहे तुम्ही बघताय आता, एक हॉलोमार्क पण आहे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं. तर त्यांना जर कुठे दिसलं की तुम्ही त्यांचा लोगो यूज करताय, स्वतःची ॲड करताय, तर खूप मोठी केस होते आणि त्याचा लाखो $मध्ये त्यांना आपल्याला पे करावं लागतं. तर मी त्यांना मेलवर ते विचारलं की मी यूट्यूबला टाकू शकतो का. तर त्यांचा रिप्लाय आला, यू आर ऑथराइज्ड पर्सन टू यूज आवर लोगो. क्लॅप झाला पाहिजे या गोष्टीवर. तुम्ही तुमच्या कुठल्याही मीडियाला, इव्हन पेपरमध्ये सुद्धा आमचा लोगो यूज करू शकता, कारण तुम्ही रेकॉर्ड केलेलं असं. पण पार्टिसिपेटला ते अलाउड नसतं. तुम्ही जर फक्त पार्टिसिपेट केलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि त्याचं सर्टिफिकेशन जर तुमच्याकडे आहे, तर तुम्ही ऑथराइज्ड पर्सन नाही तो लोगो यूज करण्यासाठी. असं कडक नाही. म्हणजे याच्यामध्ये पण असं आहे का की फेक काही लोक बनवतात आहेत. पण मग ते कुठेतरी निदर्शनास आल्यानंतर तर त्यांच्यावर कारवाई होतं. असं होणारच, बरोबरच लागणार. कधी ना कधी सत्य समोर येतच. बरोबर. म्हणजे हे प्रकार घडले का असे घडलेले. अच्छा, काही दाबले गेले, काही आलेच नाही, काही आले. आता आपल्या नाशिकमध्ये प्रज्ञा पाटील नंतर फक्त आता हे तुमच्याकडे आले. मेल कॅटेगरीत योगामध्ये मेलमध्ये मी फर्स्ट पर्सन आणि त्याच्यानंतर योगामध्ये करणारा मी दुसरा पर्सन. ओके. म्हणजे नाशिकमध्ये म्हणायला असं हरकत नाही, 2 जण झाले त्यांच्याकडे योगामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. क्या बात आहे. आणि आपल्याला इतकं प्राऊड फील केलं पाहिजे की नाशिकने, महाराष्ट्राने, इंडियामधून म्हणजे आता नाव रजिस्टर झालं आहे किंवा नाव बाहेर आलं आहे. आणि आपल्याला आनंद आहे, आम्हाला सर्वांना आनंद आहे. स्पेशली मला आपल्या टीमला पण सगळ्यांना आनंद असा आहे की तुम्ही टीमचा पण एक हिस्सा आहात. आणि असा एक माणूस की ज्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे गिनीजमध्ये, असा एक माणूस आमच्यासोबत आहे. आणि त्यांचं बघून असं आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं आहे की आता असंच आपल्या फील्डमध्ये अजून काय करता येईल. आता यांची एक ओळख जशी मगाशी दिशाच्या मम्मीने वगैरे त्यांनी केली की ते खरंच मल्टी टॅलेंटेड आहे. ताईने पण सांगितलं, माझ्या मते इकडे मोठी ताई बसलेली होती ना, हां, ताईने पण सांगितलं की मल्टी टॅलेंटेड आहे ते, तसं ड्रॉइंग असेल किंवा काय. तशीच त्यांची अजून एक मेन ओळख अशी आहे की ते जी फिल्म इंडस्ट्री आहे, शॉर्ट फिल्म्स असेल, वेब सिरीज असेल, डॉक्युमेंटरी असेल, अल्बम सॉन्ग असेल, तर यामध्येही ते कार्यरत आहेत. आणि ॲज अ DOP म्हणजे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी ज्याला आपण म्हणतो, मग सगळ्यांना समजेल असं सांगायचं झालं, त्याचं कॅमेऱ्याचं जे काम असतं आणि त्याच्यात पण म्हणजे डिरेक्शन करायची जी गोष्ट असते कॅमेराशी पण त्याला DOP म्हणतो आम्ही. तर ते पण खूप छान उत्तम प्रकारे करतात. ते उत्तम लेखक पण आहेत. त्यांनी त्यांच्या शॉर्ट फिल्म्स पण एक ॲज अ डिरेक्टर, ॲज अ रायटर, असं ॲज अ स्क्रीन प्ले रायटर असे त्यांनी आधी केलेलं यूट्यूबला आहे. माझ्या काही लोकांनी बघितल्या पण असतील. त्यांचं यूट्यूबला चॅनल पण आहे, सुकेंदू प्रोडक्शन म्हणून. तर ही एक त्यांची ओळख आहे. आणि मला याआधी जेव्हा ते भेटले तर मला असं वाटत होतं की योगाचं जेव्हा त्यांचं मला समजलं, मला वाटलं एक फक्त रोजीरोटी ज्याला आपण म्हणतो की काही मिळकतीसाठी, संसार असतो, घर असतं, तर खर्च असतात, तर त्यासाठी हे सकाळी 12पर्यंत योगाचं सगळं आटपून नंतर वेळ देतात. तर ह्या इंडस्ट्रीला देतात, फिल्म्सला म्हणा, शॉर्ट फिल्म्सला म्हणा, वेब सिरीजला म्हणा. तर पण मला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा असं कळालं की अरे बापरे, किती पॅशन आहे या माणसाचं या गोष्टीसाठी आणि किती डिटर्मिनेशन आहे या सगळ्या गोष्टीसाठी. तेव्हा खऱ्यानं मला, मी बोललो नाही तुम्हाला, सगळ्यांसमोर सांगतो, हे बघितल्यानंतर मला हे कळालं. मी ऐकून होतो म्हणजे तुमच्याकडनं की करतो मी, क्लासेस घेतो वगैरे, म्हटलं ठीक आहे बाबा, माणूस करतो. पण मग हे जेव्हा मला तुम्ही दाखवलं तेव्हा मला खऱ्यानं कळालं, तुमचे डिटर्मिनेशन कळाले, तुमचं हार्डवर्क कळालं, त्याविषयीचं पॅशन कळालं. म्हणजे म्हणूनच मी सांगितलं की कॉमन मॅन थिंकिंग, की आपल्यामध्ये महाराष्ट्रीयन कसं एक जॉब करावा खूप चांगलं असतं. मला खूप वेळा वडील म्हटले तू रेल्वेत का नाही जाते. मी परीक्षा पण दिल्या रेल्वेच्या, असं नाही की नाही दिल्या. MPSCचे 2 एक्झाम दिल्या
पण खरंच माझी मनात कधीच इच्छा झाली नाही की मी त्या ट्रॅकवर जावं, म्हणजे जॉब करावा. तर मला थोडं वेगळं करायला खूप आवडतं, भले त्याच्यात वेळ जाऊ काही हरकत नाही. म्हणून मग त्या अशा गोष्टी थोडंसं स्वतःला सिद्ध करण्यासाठी करावं लागतं. किती जणांना यांचं वय माहिती आहे बघ, एकदा वय सांगा बरं. 40 पूर्ण. लाज वाटते मला, लाज. असं वाटतं ना, जलेस फील होतो. 40 वय वाटतं काय माणसाकडून 40 वय? ते चेहऱ्यावरचं तेज बघा, फिटनेस बघा. नेहमी मी बघतो ना, हाच प्रश्न पडतो. कारण आतापर्यंत नवीन सुरुवातीला 2-3 वेळेस मी खरंच सर तुम्ही 40 आहे. त्यांनी आधार कार्ड दाखवले, मला बर्थ डेट दाखवली, त्यावेळेला बोलतात नाही खरंच नाही वाटत ॲक्च्युली. हां नाही, ते प्रेशर येतं सगळ्यांसोबत. मनीष अधूनमधून मनमाडला येत असतो ना, तर माझे मुलं आहेत 2, पुतणे आहेत 2 आणि दुसरे पण आहेत 2. 6 जण आहेत एकूण आमचे चव्हाणांचे. त्यांच्यामध्ये मुलांसारखा मिक्स होतो, गल्लीत खेळतो. तर आजूबाजूच्या बायकांनी विचारलं माझ्या जावेला, या वैशूचा भाऊ आहे ना, पीठ वाढले का? मग त्या बोलल्या हो. म्हणजे काय लग्न करायचंय का ह्याचं? आणि अरे त्याला 2 मुलं आहेत म्हणे. मग हेच तीच गोष्ट आहे की लक्षात येत वाटतच नाही ग म्हणे तो. अजिबात असं नाही. म्हणजे वागणं पण तसं नाही आणि दिसणं पण तसं नाही म्हणे. म्हणजे वय बिलकुल दिसतच नाहीये. एकदा म्हणजे दाजींचे ज्या मोठ्या सिस्टर आहेत त्यांच्या मुलाचं वेडिंग होता. आम्ही चेअरवर बसलो होतो, आदित्य समोर बसलेला आहे, तो मोठा पुरावा आहे, तो होता, सोनं होता, मी होतं. मग त्या आजी म्हटलं तू कोटूचा का? म्हणजे याचा जो पप्पा आहे धीराचा मुलगा का? म्हणजे आता तो आत्ताशी डिप्लोमाला आहे. मग आम्हाला इतकं हसायला आलं. म्हटलं नाही, मी असं ताईचं भाऊ आहे आणि माझं एवढं म्हणजे ही गोष्ट योगाची, ही कमाल योगाची आहे, ही सगळी जादू योगाची आहे. कारण ते रोज शिकवतात पण स्वतःही करतात. तर ही चेहऱ्यावर तेज असणं, सुरकुत्या न पडणं, केस चांगले असणं किंवा पूर्ण शरीर यष्टी ज्याला आपण बॉडी म्हणू, पूर्ण बॉडी लँग्वेज फिट असणं, तर हे सगळं माझ्यामध्ये हे सगळं योगाची देण आहे किंवा योगामुळे ते आहे. म्हणजे 40 वय असताना 15 वर्ष मायनस करायची, म्हणजे योगाचा हा फायदा आहे. असं बरोबर ना? बरं, मला एक सांगा की ठीक आहे, आता भरपूर आसनं आहे, जसं तुम्हाला मागे सांगितलं होतं की साधारण 200, 250, 250 आसनं असते. पण अशी कुठली आसनं आहे की जी रेग्युलर रुटीनमध्ये किंवा रेग्युलरली कोणी सर्वसामान्य माणूस करू शकतो किंवा ते चांगले असतात शरीरासाठी, त्याचे फायदे होतात, असे कुठले 8, 10, 5 आसनं? बेसिक लेवलची ज्याला आपण जनरल फिटनेस म्हणतो. तर कुठल्याही वयाची माणसं अगदी किती वयस्कर असो ते करू शकतात. त्याला योगाच्या भाषेत योग संजीवन असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये 5-6 आसने मी सांगतो कुठली. पाठीवर झोपायचं आणि आपला एक म्हणजे पाय पूर्ण सरळ, एक पाय अगोदर वर घ्यायचा, 10 सेकंद ठेवायचा, मग उजवा पाय 10 सेकंद आणि नंतर दोन्ही पाय 30 सेकंद. ही झाली 2 आसनं. त्याच्यानंतर आहे पोटावर झोपून उलटं झोपायचं, हानीवटीवर आपलं डोकं, कोपऱ्यावर हात आणि 30 मिनिट तसंच राहायचं. पाठीच्या मणक्याचं ज्याचं दुखणं आहे ते कायमचं जाणार. त्या आसनाचं नाव काय? सहज हस्त भुजंगासन. आधीचं जे सांगितलं त्याचं उत्तान पादासन. आणि 2 जे पायाने करतो ते द्विजा, म्हणजे दोन्ही पाय. जे 2 आसनं असे आहेत की रेग्युलरली रेग्युलर करायचं. ज्यांचं सर्जरी करायची आता बॅक पेनसाठी, तर त्यांना सुद्धा गरज नाही ती करायची. बरं, एवढं काय होऊ शकतं. आणि योगा करत असताना योगाशी आयुर्वेद जुडलेलं आहे. तर जसं आता आपण जिमिंग करतो, तर तिथे न्यूट्रिशन्स वगैरे सांगतात, न्यूट्रिशन्स असतात की ते गाईड करतात किंवा मार्गदर्शन करतात, हे घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे. तसं जर योगा करत असतील किंवा जे काही रेग्युलरली जे काही लोक योगा करत असतील किंवा तुमचे स्टुडंट इथे बसलेले आहेत सगळ्यांची चांगली हेल्थ राहावी म्हणून काही असं सांगू शकता का, काही टिप्स देऊ शकता का जे अवेलेबल आहे घरामध्ये आपल्या, हे रोजचं आपण म्हणजे घरात सहज किचनमध्ये अवेलेबल होईल अशी एखादी गोष्ट की आपण ती जर रोज रेग्युलरली जर थोडी प्रमाणात जर खाल्ली तर ते शरीराला लाभदायक असेल, अशी काही गोष्ट आहे? खूप सोपी गोष्ट आहे जे आपण करत नाही, काही मला आवर्जून सांगायला आवडेल. पहिलं आहे दूध हळद.
हे जर तुम्ही रोज घेतलं तर तुमच्या पचनक्रिया खूप चांगली राहते. आणि जी गोष्ट क्वचितच कोणाला माहीत असेल, तुम्हाला जर तुमचं एज स्टॉप करायचं आहे तर कडुलिंबाचा पाला आणि हळद एकत्र खायचं. कसं शक्य आहे? किती कडू असतं ते? म्हणूनच खायचं. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या ब्लड सेल्सच्या बाजूला ओजस तयार होतो. आता हे तुम्हाला कुठलाही डॉक्टर ब्लड रिपोर्टमध्ये सांगणार नाही की तुमच्या ब्लडमध्ये एवढं ओजस आहे. ही व्याख्या फक्त आयुर्वेद आणि योगामध्ये आहे. तर हे फॅक्ट आहे. आणि ओजस हो, म्हणजे काय? ओजस म्हणजे कवच कुंडल, थोडक्यात तुम्ही म्हणतो Protection. प्रोटेक्शन. तर एज खरंच स्टॉप होतं. तर ते रोज खा. फक्त कडुलिंबाचा पाला खाल्ला तरी चालेल. त्यानंतर लिंबू, तुरटपणा आपल्या शरीरात गेला पाहिजे. आंबट म्हणजे 8 वेगळ्या वेगळ्या चवी आहेत, पण त्यातल्या फक्त आपण मोजून 3च जास्त प्रेफर करतो. आवडीचं ताक. हा, ताक तर मी रोज घेतो. ते पोटासाठी खूप चांगलं असतं. तुम्ही पण घेतलं पाहिजे खरं सगळ्यांनी. ज्याने ज्यांना पिंपल्स जास्त येतात, ज्यांचे केस गळत आहेत, केस पांढरे होत आहेत, तर त्यांनी दही, ताक हे रोज आवर्जून खाल्लं पाहिजे. डोळ्यांचा चष्मा जर असेल तर त्याच्यासाठी खूप सोपा उपाय, एक आय कप येतो असा प्लॅस्टिकचा, त्याने डोळे रोज धुतले पाहिजे. तुमचा चष्मा हळूहळू नंबर कमी होईल. असे बरेचसे जलनीती काय म्हणतो आपण त्याला? ते जलनीती वेगळं, ते नाकातलं असं ते वेगळं. ते वेगळं प्रकार. ज्यांना सायनसचा त्रास आहे, म्हणजे श्वसनाचा सतत सर्दी वगैरे, त्यांच्यासाठी ॲलर्जी असते सर. दंडनीती आहे. आता मी एक सकाळी रोज गरम पाणी आणि लिंबू टाकून 1 ग्लास पितो. कुठेतरी ते व्हिडिओ बघितला होता की काय ते दीक्षितांचा काहीतरी, तर की सकाळी म्हणजे आपण उठल्या अनाशापोटी ज्याला म्हणतो, अनाशा. काही न खाता वगैरे काही, तर ते जर पिलं तर आपलं रात्री झोपतो, तर झोपेमध्ये काही द्रव्य, काही लाळ, काही पाचकरस असे तोंडामध्ये म्हणजे एक औषध म्हणूया आपण त्याला, काही गोष्टी अशा तयार होतात की त्या आपण सकाळी ब्रश करताना बाहेर टाकून देतो. बाहेर त्या शरीरात गेल्या पाहिजे. तुमची पचनक्रिया खूप चांगली होईल. आणि खरंच सांगतो, ब्रश न करता जे पाणी रोज पितात आहे ना, तर असं समजा की त्यांचं आयुष्य अजून 10 वर्ष वाढलंय. पण ही क्रिया रोज झाली पाहिजे. पाणी बसून प्यायचं. आणि तुम्हाला कोणाला हेल्थशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही आत्ताही विचारू शकता, मी लगेच उत्तर देऊ शकतो. मला विचारायचं हेल्थशी रिलेटेड काही, मला हा त्रास आहे. बिंदास विचारा. दादू आपको पूछना है? काय? अरे पूछो ना, कुछ तो होगा. बाल अभी वो गए, अभी बात करता हूँ. अभी इसके ऊपर भी सोल्यूशन है सर, मैं आपको बताता हूँ. बाल गारंटेड आएंगे. सीताफल पता होगा आपको? तो सीताफल का जो पेड़ होता है, उसके पत्ते लेने हैं, 5-6 पत्ते, और उसको पत्थर के इस पे रगड़ना है जब तक उसका जूस नहीं निकल जाता है. और उसको 10 मिनट के लिए डेली लगाना है, 10 से आधे घंटे तक, 10 मिनट से लेकर आधे घंटे तक. आपको 1 महीने में धीरे धीरे रिजल्ट मिलना शुरू हो जाएगा, 101%. जसं आपण म्हणतो की जेनेटिक पण असतं, हो, की जायचे तर जाणारच, जेनेटिक जर असेल त्याला पण म्हणजे त्यांचे सुद्धा केस येतात का? येणार 100%. आणि ते किती महिने करावं लागतं त्याचं? तुम्ही 3-4 महिने जर केलं तर असं समजा की तुम्ही मस्त कमवा फिरू शकता. हो का? पण मग आता जर मग ही गोष्ट जर आहे, मग सगळं हेअर ट्रान्सप्लांट का करताय? त्यांना त्या गोष्टीची माहिती नाही आणि क्विक रिझल्ट हवा असतो. आपल्या भारतीयांचं सगळ्यात मोठं म्हणजे काय म्हणतात, मनस्थिती अशी की मला एका रात्रीत सगळं घडलं पाहिजे. तर हे तसं नसतं. ज्या स्पीडने ते हळूहळू गळाले त्याच स्पीडने ते हळूहळू येणार आहे. बरोबर. आजकाल जिममध्ये पण जे यंगस्टर्स जात आहेत ते पण थोडेसे मिसगाईडच होत आहेत की मला फास्ट वेट लॉस करायचं आहे, माझं एका महिन्यात 20 किलो कमी झालं, अशी पण उदाहरणे. पण ते तेवढ्याच पटीने परत वाढतं. त्याचे दुष्परिणाम खूप जास्त आहे. जेवढं लवकर वजन कमी होतं त्याचे दुष्परिणाम खूप जास्त आहे. आणि शरीराला कुठलीही गोष्ट एक्सेप्टन्स करायची, जसं करायलाने वजन वाढले ते तसंच हळूहळू पण कमी झालं पाहिजे, नाही तर तुमच्या ऑर्गन्सला लोड येऊन ते खराब होतं. कुठलंही लिक्विड घेऊन किंवा काही खाऊन ते स्टेरॉइड वगैरे असं, तर त्याच्याने म्हणजे तुम्ही आपण अतिरेक करतो, त्रास देण्याचा प्रयत्न करतो, त्याचे साईड इफेक्ट्स होतो. आणि पाणी पण जे आपल्याला माहिती की 2 ते 2.5 लिटर पिलं पाहिजे, काही जण 5 लिटर पाणी पित आहेत. खूप चुकीची गोष्ट आहे. याने उलट दुष्परिणाम आहे, कारण ते फिल्टर करायला किडनीला 3 पटीने जास्त काम करावं लागतं. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक व्हायला नको. 2.5 लिटर इनफ आहे. जास्त पाणी फक्त उन्हाळ्यात लागतं. पाणी पिताना बसून प्या, जेणेकरून तुमच्या टाचा कधी दुखणार नाही.
सावकाश जेवताना पाणी नका पिऊ, जेवल्यानंतर 1 तासाने पाणी प्या. तुम्हाला ॲसिडिटी गॅस आयुष्यात होणार. मी तसंच करतो, त्यामुळे ॲसिडिटी नाही होत. पण आता ज्यांचे केस चांगले आहेत किंवा थोडंफार हेअरफॉल होतो तर त्यांच्यासाठी काय टिप्स? हेअरफॉलसाठी खूप सोपा उपाय आहे. तांब्याचं भांडं येतं मार्केटला कुठले, तर त्याच्यामध्ये रात्रभर पाणी ठेवा आणि ते दिवसभर पित राहा. संपलं की परत पाणी भरा, परत पित राहा. पण ही क्रिया 3 महिने चालली पाहिजे. मग 1 महिना गॅप द्यावा लागतो, नाही तर आयन खूप जास्त होतं बॉडीत. मग परत 3 महिने रिपीट करायची. ठीक आहे. जे रात्री भरून द्यायचं सकाळी. केसांची मुळं घट्ट होतात. त्याच्यानंतर आवळा खाल्ला पाहिजे, तर त्याने मुळं घट्ट होतात आणि काळे राहतात केस. आणि गुळवेलने पण ते गुळवेल पण चांगलं असतं ना. चांगलं. आणि आता स्किन आता बघतो आपण की आत्ताची जी तरुण पिढी किंवा जसं तुम्हाला सांगितलं की पिंपल्स वगैरे सगळ्यांना खूप जास्त येतात. त्या पिंपल्सवर असं काही असं नाही का की इझिली सगळे करू शकतात आणि त्याचा रिझल्ट पण लगेच त्यांना मिळू शकतो? क्विक नाही, पण 1 हप्त्यात, 2 हप्त्यात, 20 दिवसात, महिनाभरात? असं म्हणण्यापेक्षा एक प्राणायामाची प्रक्रिया आहे ज्याला शीतली प्राणायाम म्हणतात. शीतली नावातच सगळं काय की बॉडीमध्ये शीत म्हणजे थंडावा जावा, जेणेकरून पिंपल्स कमी होतात. मी करून दाखवतो, फक्त हसू नका, कारण ती थोडीशी फनी क्रिया आहे. हां, नाही आवडेल आम्हाला सगळ्यांना बघायला. दात आपले घट्ट पकडायचे, ओठ उघडायचे. ती 2 प्रकारे होते. पहिला प्रकार असा आहे की ओठ उघडायचे, दाताने जोरात हवा आत ओढायची जबडा बंद असताना, आणि मग ओठ बंद करून श्वास बाहेर सोडायचा. दुसरी प्रक्रिया जीभ बाहेर काढायची, ती थोडीशी घडी करायची, मग हवा ओढायची आणि मग ती जीभमध्ये घ्यायची. एका दोन्ही करून दाखवतो. पहिली जी आहे ती अशी आहे, दात असे घट्ट आणि मोठा श्वास घेऊन जेवढं प्रेस जेवढं हवा तेवढं ओढायचं, प्रेस करून हवा ओढायची, दात घट्ट ठेवून, आणि मग ओठ बंद करून ते श्वास सोडायचे. असं 1 ते 2 मिनिट रोज करा. तुम्हाला पिंपल्स कमी व्हायला सुरुवात होईल. आणि दही रोज खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी प्रक्रिया शीतलीमध्ये अशी आहे की जीभ बाहेर काढायची आणि नंतर ती जीभ आत ठेवायची. त्याच्यात पण आताच थंडावा राहतो. तुम्हाला उन्हाळ्यात जर खूप ताण लागले आणि पाणी अवेलेबल नाही, तर ही क्रिया केल्यावर तुम्हाला ताण निघून जाईल तुमची राहणार. अजून कोणाला काही विचारायचं आहे? प्लीज याच्याशी रिलेटेड आता हे चाललंय का? मला खूप आवडेल. फ्री ऑफ कॉस्ट मी पैसे नाही घेणार. हां, म्हणून म्हटलं कोणाला विचारायचं काही. बरं असो. आठवलं. हां, मनीष सर आमचा ऑनलाईन योगा क्लास कधी चालू करणार आहे? ऑनलाईन चालू करायला मी सध्या बॅक आहे, पण इव्हिनिंगला करू शकतो आपण 5 नंतर, जसं आधी करत होतो. हो, विचारा कोणाला काय. म्हणजे ऑनलाईन पण आधी 1 महिना केला होता. श्रावण झूमवर करायचे. झूम त्यामध्ये स्टुडंट होते. होते आम्ही मनमाडून आणि माझ्या नंदावर असं ऑनलाईन एकत्र क्लास होतो. अच्छा, म्हणजे घरातच असल्यानंतर, घरातलाच माणूस असल्यानंतर असा फायदा कसा करून घेता येऊ शकतो ते याचं जिवंत उदाहरण ताईने आता सांगितलं. पण ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला करता आलं त्याला करता आलं. आमचा आदित्य पण मागे सरांना बोलला की जेव्हा त्याला कळालं की सर योगा वगैरे असं, तर मला बोलला ना, दादा यार आपल्याकडे एवढा भारी माणूस असताना आपण फायदा करून घेतला पाहिजे. पण ते बोलले की नाही, खरंच करून घ्या, खरंच फायदा करून घ्या. तर ते त्याला बोलले, तर माझे 2 आसनं काहीतरी सांगितलेत ना करायला, तुला सांगितले पण आहे ना, तो करतो पण आहे वाटतं त्याच्यावर. बरं, नक्की नाही आहे कोणाचा प्रश्न काही? जायचं पुढे आपण. हां, एक माणूस राहिला आहे या सगळ्या गडबडीत आणि एकदम जवळचा मित्र आपल्या मीच वाट बघतोय, मनीष सरांचा. आणि मी खूप म्हणजे नेहमी मनीष सरांच्या तोंडात नेहमी त्या व्यक्तीचं नाव असतं. माझी लिटरली 2-3 वेळा एकदा ऑडिशनला भेट झाली होती, त्यानंतर ऑफिसला 1-2दा भेट झाली. आणि पण मी नेहमी काही असलं की मयूर 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 नेहमी तोंडात असतं. माईकवर बोलायची गोष्ट नाही आहे बरं काही, खरंच असतं. आणि म्हणून माझी इच्छा आहे 2 मिनटं मयूरने यावं बसून, मस्त 2 मिनटं तुझ्या लाडक्या भावासाठी, मित्रासाठी 2 शब्द बोलावं. कारण सगळे बोलले, तूच बाकी आहे, मुद्दाम तुला शेवटी बाकी ठेवलं. सर्वात आधी मनीषचं खूप खूप अभिनंदन.
आत्तापर्यंत माईकवर त्याला पण माहिती मी खूप कमी वेळा बोललो आहे, म्हणजे बोललो याच्या आधी भरपूर वेळा, खूप कमी वेळा बोललो आहे. आणि मनीषचं आणि माझं मैत्रीचं नातं आहे, भावासारखं नातं आहे. आणि प्रत्येक गोष्ट तो विचारतो, एक गायडन्स घेतो. आणि त्याच्या प्रत्येक मूवीच्या प्रोजेक्टच्या म्हणजे त्याला शाबासकी भरपूर लोक देतात, करतो खूप चांगलं बनवलं. पण त्यातल्या काही चुका असेल मी सुरुवात पहिले त्याला सांगतो. हो बोललेलं आहे मला ते, सांगितलंय. मग त्याचं त्याला वाईट वाटत नाही. तो म्हणतो का हां मला तरी कळत आहे का कोणतरी, म्हणजे कसं आहे काही लोक सांगतात की तू खूप छान बनवले, प्रोत्साहन देतात. पण प्रोत्साहन बरोबर त्याला अजून पुढे जाण्याची काही त्यात काही चुका होत असेल तर ते अडथळा असू शकतात त्याच्यासाठी. सांगितलं सांगणं गरजेचं आहे. निंदकाचं घर असावं शेजारी, तर हे त्यातलं उदाहरण आहे. म्हणजे गरजेचं आहे खरं. बरं. तर जे मला सांगा, सॉरी तुला इंटरप्ट करतोय, की जेव्हा मी गिनीज वर्ल्डसाठी ॲप्लिकेशन टाकली त्याला मी सांगितलं की मी अशी ॲप्लिकेशन टाकली ह्या आसनीसाठी. त्यालाही खूप आनंद झाला. तो म्हणे ठीक आहे आपण ट्राय तर करू, होते की नाही खरंच. बाकी कोणालाच माहिती नव्हतं, मुद्दामून सगळ्यांसमोर सांगतो. ठीक आहे. आणि आम्ही कोणाला नव्हतं सांगितलं जोपर्यंत म्हणजे त्याचं सर्टिफिकेट आलं तेव्हाही त्यांनी मला सांगितलं की आलं आहे, कोणाला सांगायचं नाही. तुझं जेव्हा कळालं म्हणजे ठीक आहे ते चालू होते प्रयत्न सगळं मान्य आहे, पण जेव्हा ती गोष्ट समजली ॲक्च्युअलमध्ये, जेव्हा माझ्या घरी येऊन सांगितलं, घरी आला तेव्हा होता. काय रिॲक्शन होतं? घरी आला होता आणि आम्ही असंच घराच्या गॅलरीच्या असं खाली उभं होतो आम्ही दोघं. तो आला, त्याने सांगितलं की माझं झालं आहे कन्फर्म, मला कन्फर्मेशन आलं आहे, ते माझं वर्ल्ड रेकॉर्डचं मला कन्फर्मेशन आलेलं आहे. असं तो म्हणजे असं नाही का काही रिॲक्ट केलं मी, काही नाही. माझी बायको अशी ती पण उभी होती सोबत. आता आम्ही तिघं खूप सोबत राहिलो आहे. बरोबर. सुरुवातीला आम्ही कामं वगैरे सोबतच चालू केले होते सर्व काही गोष्टी. तर मग तेव्हा घरात मिठाई होती, तिला म्हटलं जाते घेऊन ये. त्याला मँगो बर्फी होती, तिला म्हटलं त्याला दे. म्हणजे असं एक्सप्रेशन देऊ शकत नव्हतो काही, की म्हणजे आनंद खूपच झाला. कारण की कसं आहे आम्हाला सुरुवातीपासून असं वाटत होतं का आमच्यातून कोणीतरी असं नव्हतं की आम्ही सोबत काम करतोय तर मला काही भेटायला पाहिजे किंवा स्पेसिफिक याला काही भेटायला पाहिजे. आपल्यातून कोणाला काही भेटायला पाहिजे ही भावना होती. त्यामुळे आपल्यातून कोणालाही काही एक चांगला अचिव्हमेंट झाला त्याचा आनंद त्याचा सर्वांनाच होता. कारण की भावना अशी होती का कोणालाही भेटो पण आपल्यातून कोणाचं तरी काहीतरी प्रगती झाली पाहिजे, कोणाचं काहीतरी अचिव्हमेंट झालं पाहिजे ही भावना होती. आपल्यातलं कोणीतरी पुढे गेलं पाहिजे. आणि आम्ही आपल्यातलं म्हणजे आम्ही जास्त लोक सोबतच नव्हतो. पूर्वीपासनं प्रिया मी आणि आम्ही सुरुवातीपासून खूप गोष्टी सुरुवात केल्या होत्या. प्लॅनिंग आम्ही सोबतच करायचो, काय रायटिंग करायचं तर त्याची डिस्कशन आम्ही सोबतच करायचो. आता 19 फेब्रुवारी शॉर्ट फिल्म बनवली होती. माझ्या मनात आलं की बनवावं, तर त्यासाठी यांनी लगेच मला सांगितलं हां ठीक आहे तू बनव. मी रायटिंग केलं. एका दिवसात आम्ही ते शूट आवरलं, एका दिवसात 2 दिवसाच्या आधी म्हणजे एका दिवसात मारले, 1 दिवसात त्यांनी एडिट करून पण दिलं. म्हणजे सर्वात जास्त फास्ट झालेली आमची शॉर्ट फिल्म तीच होती. 19 फेब्रुवारी. आणि आम्ही तिला कॅश प्राईज पण घेतलं. अच्छा क्या बात आहे. वा वा. तर ते कसं तो एक अनुभव चांगला होता. आणि त्यानंतर अजून करायचं ठरलं पण मग माझा पण जॉब वगैरे पर्सनल काही गोष्टी होते त्यामुळे मी जास्त त्या फील्डमध्ये पुढे गेलो आणि मी बाहेर लांबच राहिलो. पण त्याचा अजूनही काही असो तुम्हाला सांगतो, म्हणजे भरपूर प्रोजेक्ट असे असतात का हिडन असतात का कोणाला सांगितलेलं नसतं, फक्त मयूरला माहिती असतं. हे मला माहिती नक्की म्हणजे ते तुमच्या पर्सनल काही मीटिंग्स झाल्या तुमच्या शॉर्ट फिल्मच्या तर त्याबद्दल पण आधीच मला सांगितलं सांगता मला की म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम इव्हन म्हणजे प्रत्येक काही गोष्ट असो टोटल तुम्हाला माझ्यासोबत शेअर करतो. कुठे असो काही असो, काही गोष्टी अशा आहेत का लेट करतो पण करतो. म्हणजे त्याला सांगायचं असा एक मित्र म्हणजे आपण म्हणतो ना 10 असण्यापेक्षा एखादा किंवा 2 असे असावेत की आपल्यासाठी कधी उभे राहणार, अर्ध्या रात्री उभे राहणार किंवा कुठल्याही मदतीला येणार आणि एवढी चांगली भावना ठेवणार. मी नाही तू जातोय तू करतोय, तर ही खूप मोठी याच्यावर एकदा क्लॅप मयूरसाठी. मिठाईवरून एक गोष्ट आठवली.
आता पुढचं जे प्लॅनिंग झालेलं आहे पुढच्या रेकॉर्डचं माझ्यामध्ये थोडेफार ब्लॅकलिस्टेड माहिती तुला आलेली असावी, थोडी आयडिया असावी म्हणजे तुला क्लिअर जरी नाही तर ठीक आहे. म्हणजे आम्ही आता सगळ्यांनी तसं वेट करायचं दुसऱ्याचा. पुढचं अजून तर म्हणजे तयारी त्यांनी ऑफिशियली केलेली नाही आहे. म्हणजे एक मानसिक विचार केला आहे त्यांनी वैयक्तिक का करायचं आहे, पण ज्यावेळेस त्याचा असा विचार आहे ज्यावेळेस असा विचार आहे त्याचा की लवकरच जे पण काही करायचं ठरवेल तर ते असं करायचं आहे का ते ब्रेक कोणी करणार नाही, आणि ब्रेक करण्यासाठी ते खूप डिफिकल्ट असेल, आणि असं असेल का ते अचीव केल्यानंतर म्हणजे एक म्हणतो ना का एक नावाचा म्हणजे त्याचं कसं आहे का त्याने आतापर्यंत भरपूर गोष्टीसाठी प्रयत्न केले, पण असा पैसा वगैरे कमवण्याचा कधी मागे नाही लागला. त्याचं म्हणजे जी भूक आहे ना ती नावाची भूक आहे, तर ती जी गोष्ट आहे त्याला त्या गोष्टी साध्य होतील अशा प्रकारचं रेकॉर्ड करायचं. बरं बरं. हां ते आम्ही बघत असतो ॲज अ टीम म्हणून की पैशापेक्षा नाव जास्त, आणि नाव आलं नाव लौकिक झालं, पैसा ॲटोमॅटिकली त्याच्या मागे येतच असतो, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि नाव कमवणं एक वेगळं एक प्रेस्टिज आहे, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. बरं मला एक सांग, आता इथे तुम्ही क्लासेस वगैरे चालू करणार आहे पुन्हा आता, तर हे साधारण कधीपासून सुरू करणार? आम्ही प्लॅनिंग करतोय लवकरच ॲड वगैरे करू त्या गोष्टींची. ॲक्च्युली आम्ही चालूही केलं होता, छोटे बॅचही चालू होते आमचे, पण लॉकडाऊनमुळे त्या बॅचेस बंद करावं लागल्या आम्हाला, आणि त्यानंतर कंटिन्यू करायच्या. पण ते ब्रेक म्हणतो ना, एक सुरुवातीलाच ब्रेक आला तर ते कंटिन्यू होत नाही, बरोबर. तसं आमच्यासोबत झालं. आणि बांगाबांग झाली, म्हणजे पर्सनल याचे पण काही कामं लागले, माझेही लागले, त्यामुळे आम्ही ते करू शकलो. पण आता प्लॅन करू तर असा करू की फायनल म्हणजे क्लासेस चालू होतील तर मग त्याला ब्रेक नाही आला पाहिजे, चालू. तुला काय बोलायचं आहे अजून मनीष सरांविषयी? की त्याच्याविषयी बोलायचं म्हणजे आता कसं आहे की पर्सनलच भरपूर काही बोलतो, आणि त्याच्या प्रोजेक्टवर जास्त बोलतो, त्यामुळे त्याचा प्रोजेक्ट जो नेक्स्ट येईल त्याच्याबद्दल मी बोलतच त्याच्यासोबत. अच्छा 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 ठीक आहे. थँक्यू मयूर. मयूरसाठी एकदा टाळ्या. माझी इच्छा आहे की आता नेक्स्ट टाइम कधी होईल माहीत नाही, आत्ता आपण आहो सगळे, ते ग्रुप फोटो मला हवा आहे की एवढी माणसं माझ्यासाठी खास इथे आली होती. नाही सगळे थांबणार आहे, दरवाजा लावून घ्या, कोणाला जाऊ द्यायचं? प्लीज कोणी जाऊ नका, कोणीच जाणार नाही, कोणीच जाणार. दरवाजा कॅमेरा ऑटो टायमरला लावलं, मला तू सुद्धा हवाय. हां तुम्ही तिथे जा. एकदम विश्वासू माणूस आहे. कारण ह्या खूप स्वीट मेमरीज आहे माझ्यासाठी, ज्या लाईफ टाईम माझ्याकडे राहणार आहे. नक्कीच नक्कीच. मला त्या अजिबात मिस नाही करायचे. शॉर्ट फिल्मचा ग्रुप मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो प्लीज. गजा सर, एक मिनिट. आज बोलू. आदित्य प्लीज, डॉक्टर जी प्लीज आ जाइए, हिडन डॉक्टर है हमारे शॉर्ट फिल्म में. और 2 ॲक्ट्रेस आहे नाही, आणि आमचे बँक मॅनेजर पण आहेत, आणि आमचं काय म्हणतं रिव्हील नाही करणार कोणाचं काय रोल आहे नाही, तर स्टोरी लीक होऊन जाईल. नाव रिव्हील कर. मला सांगायला खूप आवडेल की फॅमिली एका शॉर्ट फिल्ममध्ये आहे, माझी ताई, दाजी आणि त्यांचा मुलगा. आता एक प्ररूप म्हणून आम्ही एक शॉर्ट फिल्म आता शूट केली मागे, आणि एक नातू आणि आजोबा यांच्यावर कन्सेप्ट आहे ॲक्च्युली त्यांची, ज्याचे दिग्दर्शक स्वप्नील सर आहेत, त्याच्यानंतर आदित्य हे त्याचे प्रोड्युसर आहेत, आणि बाकीचे मग टीम, आणि मी तर काय तुम्हाला माहितीच आहे. आणि DOPचं आणि सिनेमॅटोग्राफी आणि VFX पण आम्ही प्रयोग केला जरा की पहिली शॉर्ट फिल्म आता नाशिकमधली शॉर्ट फिल्म असेल ज्याच्यामध्ये VFX यूज करतो आम्ही, जे केला आहे तो तुम्ही बघून त्याचं प्रशस्ती. त्याचं एक प्रॉपर स्क्रीनिंग करणार आहोत आपण, तेव्हा ऑब्विसली सगळ्यांना इन्व्हाइट केलं जाईल. फोटो हार्दिक शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. थँक्यू 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 धन्यवाद.